नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, मी इकडे ना 48 साईजचं ब्लाऊज कटिंग करते बरं का। आणि 4 फोल्ड केलं आहे बघा इथं। आणि ना 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे। तर बाईसुद्धा लांबी बरं का। आणि ना 48 साईज म्हटलं तर खूपच मोठं ब्लाऊज आहे, बघू शकता। तर बघा, मी इकडे 4 फोल्ड करण्यासाठी ना कट करून घेते आता। आणि बघा इकडे ना मी आता 4 फोल्ड केलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये कटिंग होईल बरं का। आणि लंबाई आहे ना, मला आहे ना 16 आहे, तर मी इथं 17 लंबाई घेते, कारण ज्या बाईचं ब्लाऊज आहे ना ती स्वतः पण खूप लांब आहे बरं का। तर त्याच्यामुळे आणि हाईट पण तेवढी आणि बॉडी पण तिची तेवढीच आहे फिट, त्याच्यामुळे मला ब्लाऊज आहे ना ते सुद्धा लांबच घ्यायचं आहे। तर बघा, मी इकडे ना 16 आली तर मी 17 घेते इथं लांबी। व्यवस्थित कपडा असं करून घ्यायचा आहे, खाली वर व्हायला नको। आणि बघा इकडे ना मी आता शोल्डर घेते। शोल्डर आहे ना 6.5 घेते बरं का, खूपच थोडं मोठं आहे ब्लाऊज। आणि मुंडा घेते 7 घेते मुंडा, बघू शकता। आणि 12ची एक घडी घेते बरं का, बघू शकता। आणि 2 इंच जास्तीचा कपडा इकडे 12 घेतली एक घडी। 48 साईजचं ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे। आणि इकडे एक वरती म्हणजे छान असं टिक करायचं। योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे बरं का, बघू शकता। आता नाही एवढं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये कट करून घेते। आणि कमरेची फिटिंग आहे ना ही 11 आहे बरं का। मी 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे। खूप मोठं ब्लाऊज आहे, स्टिचिंग करताना सुद्धा खूप मोठं वाटतं बरं का। कंटाळा येतो असे मोठे मोठे ब्लाऊज शिवायला। आणि बघा आता बॅक पार्ट हा थोडा साईडला ठेवते आणि फ्रंट पार्ट घेते। आता योगपट्टी काढून घेते फ्रंट पार्टला, तर बघू शकता। आणि थोडंसं आहे ना कट करून घ्यायचं आहे। पुढे हुक आहे बरं का ब्लाऊजला। आता आहे ना पहिले योगपट्टी काढून घेते। योगपट्टी मी इथे ना 4 घेतली आहे आणि इकडनं 3 घेते। छान अशी योगपट्टी इथं काढून घ्यायची। आणि पुढचा गळा आहे ना लांबीला 7 आहे बघा, इथं 7 घेतला आणि रुंदीला 2.5 एवढा घेतला आहे। त्यांना थोडा मोठाच गळा पण पाहिजे, कारण बघा आता इकडे योगपट्टी काढून घेते मी। आणि यांना पुढचा गळा पण कट करून घेते। इकडे मधोमध कट करून घेते, पुढे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे। बघा इकडे योगपट्टी सुद्धा मधोमध कट करून घ्यायची। हा फ्रंट पार्ट आहे ना रेडी झालाय, बघू शकता। आता टक्स घ्यायचे, तर टक्स सुद्धा मी तुम्हाला इथं एक 4 वरती घेतला मी। हा पहिला टक्स आहे ना त्याचं अंतर 4 घेतलेलं आहे। आणि आता लांबी ना पहिल्या टक्सची लांबी तर इथं 2.5 घेतली। आणि हा दुसरा टक्स त्याचं जे मधलं अंतर आहे ना याचं आणि याचं ते 2 घेतलं आहे। आणि हे पण तिसरा टक्स याचं पण 2 घेतलं आहे। आणि हा चौथा टक्स याचं पण 2 इथून घेतलं आहे। छान असा 4 टक्स रेडी करून घेतला आहे, बघू शकता तुम्ही। फ्रंट पार्ट छान रेडी झालेला आहे। आणि आता बॅक पार्ट तुम्हाला दाखवते ते पण बघा। गळा घ्यायचा आहे आपल्याला, तर इकडे मी ना पाठीला 4चा गळा घेतला आहे, गोल गळा घेणार आहे। दोरी नाही लावायची बरं का याला, बिना दोरीचा आहे ब्लाऊज। त्यांना डीप पण पाहिजे गळा आणि दोरी पण नको पाहिजे। आणि इकडे छान असा टक्स घेणार आहे। थोडा आहे ना असा चढता घ्यायचा आहे बरं का। बघा याच्यावरून समजलं ना की इथं आहे ना शोल्डर उतरत नाही। बिना दोरीचं सुद्धा ब्लाऊज अंगावरती छान बसतं, बघू शकता। या गळ्यावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल। इथं थोडा डीप घेतला आहे आणि इथं थोडा कमी घेतला आहे, बघू शकता। तर बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं छान असे रेडी झालेले। आणि आता स्लीवसुद्धा मी कट करून घेते। तर स्लीवची रुंदी आहे ना आपल्याला छातीची एक घडी 12 आली त्याच्यावरनं काढायची आहे। तर इथं आहे ना छातीची घडी 12 आली, त्याच्यावरनं इथं मी
12मधून 1 कमी करून घेणार आहे, तर 11 घेणार आहे. बघा इथं स्लीवची रुंदी 11 घेतली, रुंदी बरं का, रुंदी 11 घेतली बघू शकता. आणि लांबी आहे ना कस्टमरवरनं अवलंबून आहे. आता कस्टमरची ब्लाऊजची लंबाई मला सांगितली 10, तर मी इथं 11 घेते. आणि इकडनं सुद्धा 11 घेते आणि 3.5 वरती टिक केलेलं आहे छान असं. आणि मच्छी कट देऊन द्यायचा आहे. आणि दंड घेर आहे ना, दंडगडची फिटिंग 12.5 आहे, तर मी इथं 6.25 घेते. आणि 1.5 इंच जास्तीचं, हे बघा, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. आणि ही जी खाकीची फिटिंग आहे ना, ही सुद्धा मी तुम्हाला दाखवते. 9.5 आली. हे बघा छान असं स्लीवसुद्धा मी तुम्हाला छान माप घेऊन ड्रॉ करून दाखवले, कटिंगसुद्धा करून दाखवते बरं का. बघा योगपट्टी ब्लाऊज आहे, खूप 48 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का, बघू शकता. योगपट्टी ब्लाऊज आहे. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बरं का. आणि जर तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी ते सुद्धा नक्की प्रयत्न करीन बरं का. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.